कैमरा मोबाइल सतीश पीछे, सतीश पीछे। अरे मोबाइल पीछे आओ ना यार। जाधव जी, जाधव सर, जाधव साहब, मोबाइल पार्टी आ रहे। सतीश जी कुछ बोलेंगे? किस प्रकार से कल सुबह से ईडी ने 6:30 AM नागपुर में सर्च किया, उसके बाद में किस प्रकार से सतीश उके जी को नागपुर ईडी कार्यालय लेके चले गए। 6:30 to 10:15 तक उनका पंचनामा चला और 10:30 बजे अपीयर होने के लिए उन्हें बोला गया और समन इशू की गई। कई सारे मुद्दों पे आज बहस हुई। हमारी तरफ से हमने कई सारी केसेस जिसके आधार पर प्रोसीड्स ऑफ क्राइम या फिर रीज़न टू बिलीव ईडी के लिए जो स्पेसिफिक सेक्शन 3 और सेक्शन 2U जिसमें होना जरूरी है वो दिखाने का उन्होंने प्रयास किया, मगर सतीश उके जी और हमारी तरफ से सबमिशन हुआ कि इन केसेस में ये सब जुडाइज मैटर है। कई मामले में तो कोर्ट की ऑर्डर्स भी है, वो सब कोर्ट की ऑर्डर्स हमने कोर्ट के सामने रखी। उसी के अलावा ईडी के स्पेशल पीपी ने उनकी बात रखी। आज का जो भी 6 तारीख तक ईडी को जो रिमांड मिला है उस पर मैं कुछ बोलूँगा नहीं, मगर हमें जो कंटेंशन, हमारे जो कुछ इश्यूज़ है उसको लेके हम हाई कोर्ट और ज़रूरत पड़ने पर माननीय सर्वोच्च न्यायालय के सामने जाएंगे, क्योंकि कोई भी संगठन हो, ईडी हो, सीबीआई हो, हमारा ये कहना है कि वो रूल ऑफ लॉ के ऊपर नहीं है। अगर कुछ प्रोसीजर्स कार्टे ब्लांचे यानी ओन प्रोसीजर्स अगर वो फॉलो कर रहे हैं तो कहीं ना कहीं इसके खिलाफ में कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट, हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट में जाना पड़ेगा। और जिस प्रकार से कोर्ट में सबमिशन हुआ उसमें जो अहम मुद्दे थे कि ईडी ने असंवैधानिक अनकॉन्स्टिट्यूशनल अरेस्ट की, उसके बाद में ईडी ने जो ड्यू प्रोसेस ऑफ लॉ है, नेचुरल जस्टिस है, ऑडियट्रम पार्टम है, फेयरनेस, राइट टू फेयर ट्रायल, ये हर किसी का अधिकार है। उसके लिए हम माननीय उच्च न्यायालय में, सर्वोच्च न्यायालय में जाएंगे, क्योंकि आपने जैसे देखा होगा आज सुबह भी मुझे मिलने नहीं दिया गया। उसके बाद में मुझे बताया गया कि यहाँ नहीं, डायरेक्ट कोर्ट में लिया जाता है। वॉट एवर मे बी द केस, अनलेस एंड अनटिल प्रूवन गिल्टी, कोई भी इंसान उसको हम कन्विक्ट या फिर उसको आरोप सिद्ध होते नहीं है तब तक बोल नहीं सकते हैं। सो नेचुरल जस्टिस के अनुसार हमें मिलने देना चाहिए था। और जो ईडी के अधिवक्ता ने, जो स्पेशल पीपी ने जो जजमेंट दिया हुआ है छगन भुजबल जी का, उसी में कोर्ट की, माननीय उच्च न्यायालय की जो पर्टिकुलर पैरा में मेंशनिंग है कि एडवोकेट को मिलने का अधिकार है, ईडी कार्यालय के अंदर जाके बात करने का अधिकार है, राइट टू रिमेन सायलेंट का अधिकार है, फेअरनेस, फेअर ट्रायल का अधिकार है। त्याचं पालन न करणं याच्या विरोधात आम्ही उच्च न्यायालय, गरज पडली सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ। आणि आम्हाला आय एम शुअर दॅट एखाद्या नागरिकाला जर लोकांच्या अधिकारासाठी लढायचं असेल आणि त्याच्यावर जर अशी कुरबडी होत असेल तर वेळोवेळी माननीय दोन्ही न्यायालयाने नागरिकांच्या अधिकाराचं रक्षण केलेलं आहे। धन्यवाद। जे माननीय कोर्ट, स्पेशल जे कोर्ट आहे त्या कोर्टासमोर सकाळपासूनच सतीश उके, त्यांचे बंधू प्रदीप उके यांच्या बिहाफमध्ये मी आणि स्वतः सतीश उके यांनी दोघांनी मिळून वेगवेगळे जे महत्त्वाचे मुद्दे होते त्या मुद्द्यावर माननीय कोर्टासमोर
सर्व सत्य बाजू मांडली. त्याच्यानंतर ईडीचे स्पेशल पीपी यांनी त्यांची बाजू मांडली. त्यामध्ये छगन भुजबळ यांचं जजमेंटही त्यांनी रेफर केलं, आम्हीही काही जजमेंट रेफर केलं. माननीय कोर्टाने आता 6 तारखेपर्यंत ईडीची कस्टडी दिलेली आहे. कोर्टाने जे काय ऑर्डर दिलेली आहे त्याबद्दल मी काही बोलणार नाही. ते आम्हाला हायली ऑब्लाइज करून पुढे जावं लागतं आणि आम्ही हायली ऑब्लाइज करतो. बट काही प्रश्न आहेत ज्याच्याकरता माननीय उच्च न्यायालयामध्ये आम्ही जाणार आहोत. कारण मुंबई ईडी नागपूर ईडीच्या तिथे जाते, कशा पद्धतीने सकाळचे 6:30 वाजता सर्च कंडक्ट केला जातो. डिटेन्शन हे 5 वाजता दाखवलं जातं, परंतु सकाळी 6 वाजल्यापासून त्यांना पकडून ठेवून नंतर नागपूर ईडीमध्ये घेऊन गेलं जातं. स्टेटमेंट्स रेकॉर्ड केले जातात आणि संध्याकाळी सांगितलं जातं की आम्ही यांना अरेस्ट केलेलं आहे. रात्रीची फ्लाईट जी आहे ती मिस होते आणि सकाळच्या फ्लाईटने जेव्हा इथे मुंबईत ते लँड होतात तेव्हा मला सांगितलं जातं की डायरेक्ट कोर्टात घेऊन जाणार आहोत आणि ऑफिसमध्ये येणार नाही आहेत. त्याच्यानंतर ऑफिसमध्ये घेऊन जातात. ते मला इतर सोर्स करून माहिती मिळाली की यांना ऑफिसमध्ये आणलेलं आहे आणि त्यांनी जो दाखला दिला छगन भुजबळ यांचं जे केस आहे माननीय उच्च न्यायालयाच्या समोर जी केस होती त्याच्यामध्ये व्हेरी स्पेसिफिक एक मुद्दा आहे की वकिलाला भेटण्याचा अधिकार ईडी हे नाकारू शकत नाही. ईडी अरेस्ट करत असताना ग्राउंड्स सांगणं गरजेचं आहे. आमच्या केसमध्ये जो काही रिमांड दिलेला आहे त्याच्याबद्दल मी मगाशी सांगितलं काही बोलणार नाही, परंतु आमचे जे काही कंटेन्शन्स आहेत, आमचं जे काही म्हणणं आहे, कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट म्हणून माननीय उच्च न्यायालयामध्ये आम्ही नेसेसरी पेटिशन्स, नेसेसरी ॲप्लिकेशन्स करून जाणार आहोत. महत्त्वाचे 3 मुद्दे जे होते की इल्लिगल डिटेन्शन, त्या मुद्द्यावर आम्ही जाणार आहोत. त्याच्यानंतर वेदर लोकस स्टँड आहे आणि ज्युरिस्डिक्शन ईडीचा